नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण निघालो आहे सारसबाग एक्सप्लोअर करायला. तर या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावे. सारसबाग हे मनपापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्ही सारसबागला स्वारगेटला आला तर तुम्हाला 1 ते 2 किलोमीटर अंतरावर तुम्ही पायी चालून तुम्ही सारसबागला जाऊ शकता. आम्ही आता बाईक घेऊन निघालेलो आहे सारसबागला. ठीक आहे. तर त्या ठिकाणी पार्किंगचं सुद्धा व्यवस्था आपल्याला दिसून येते जर तुम्ही बाईक आणलेली असेल तर, किंवा फोर व्हीलर आणलेली असेल तर. ही आहे पार्किंगची व्यवस्था. काही शुल्क आकारले जातात आणि इथे तुम्ही बाईक लावू शकता. आणि ही आहे स्वारगेटची जत्रा. आणि या ठिकाणी तुम्हाला विविध फूड्स पण दिसून येतात, फूड स्टॉल पण आपल्याला दिसून येतात. त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. हे आहे सारसबागचं प्रवेशद्वार. यामधून आतमध्ये जाऊ शकता. सारसबागला 2 गेट आहे. त्या 2 गेटमधून तुम्ही जाऊ शकता. एक रस्त्याने, एक हायवेवरती लागून आहे. एक आतमध्ये जेव्हा तुम्ही पार्किंगला जाता त्या ठिकाणी आपल्याला हे दिसून येते. आणि हे एंट्रेस केल्यानंतर आपल्याला छान पद्धतीनं सौंदर्यीकरण केलेलं दिसून येतं. आणि जेव्हा आतमध्ये जातो तर आपल्याला दिसून येते एक छोटासा तलाव. आणि या तलावाच्या मध्यभागी श्री सिद्धिविनायक यांचं मंदिर आहे. हे याचं खास वैशिष्ट्य आहे. हे बघू शकता की किती छान पद्धतीने कारंजा या ठिकाणी बसवलेलं आहे. या ठिकाणी गार्डनसुद्धा आपल्याला बघायला दिसून येतं. आणि आणि हे आहे सिद्धिविनायक मंदिर यांचं प्रवेशद्वार. आता आपण वरती जातो आहे. खाली तुम्हाला चपला काढावं लागेल आणि वरती जावं लागेल. मंदिराच्या आतमध्ये मूर्तीचा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारची मूर्तीची फोटो काढलेली नाही आहे. आणि मंदिराची रचना कशा पद्धतीने केलेली आहे, किती चांगल्या पद्धतीनं
स्ट्रक्चराईज केलेलं आहे ते आपल्याला दिसून येते. आणि याच मंदिराच्या आतमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजापासून आपल्याला पेशवाईपर्यंतचे आपल्याला या ठिकाणी फोटो लावलेले दिसून येते. आणि याच ठिकाणी तुम्हाला जे तळ आहे त्या तळामध्ये तुम्हाला कमळाचे फूल दिसतात, जे सारसबागला सौंदर्य आणखी खुलवतं. आणि या मंदिराच्या सभोवताली आहे आपल्याला गार्डन दिसून येते. त्या ठिकाणी हे ध्यान केंद्र दिसून येते. त्या ठिकाणी बरेच जण जाताना दिसून येते. गणेश दर्शन संग्रहालय गणेश संग्रहालय या ठिकाणी आपल्याला दिसून येते, ज्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. आणि त्याच बाजूला दिसून येते आपल्याला खूप मोठं गार्डन. तुम्ही सॅटर्डे आणि संडेला या ठिकाणी येऊ शकता, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचा क्राऊड या ठिकाणी असतो. आणि संध्याकाळच्या वेळेला येणं या ठिकाणी प्रेफर करा. आणि आपण तलावापासून मंदिरांचा फोटो घेण्याचा प्रयत्न करतो. हे आहे मंदिरात सारसबागचं दुसरं गेट, ज्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी प्रवेश करू शकता. हे आहे गार्डन. हे आहे सारसबागचं दुसरं गेट, ज्या ठिकाणी हे मुख्य हायवेला लागून आहे, ज्या ठिकाणी तुम्ही इथून सुद्धा प्रवेश करू शकता. या ठिकाणी